मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या सीए असणाऱ्या उच्च शिक्षित उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाच्या प्रतिस्पर्धी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष मनीषा देवाळेकर यांचा तब्बल 5000पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवित शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या एक हाती वर्चस्वाला सुरुंग लावत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या। अंबरनाथ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिका इमारती अंतर्गत असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत आपली भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली। तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती असा उच्च शिक्षित युवा तरुण नेतृत्व म्हणून नगराध्यक्षपदी निवड झाल्याबाबतची प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाअंतर्गत घेण्यात आलेले अनेक लोकाभिमुख निर्णय तसेच स्वच्छ प्रतिमा पारदर्शक कारभार तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन तसेच सदर निवडणुकीचे प्रमुख तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजोळे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोळे पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली रचण्यात आलेली व्यूहरचना तथा संघटनात्मक बांधणी संपूर्ण निवडणूक प्रचारांतर्गत भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचे मिळालेले असीम योगदान तसेच प्रामुख्याने भयमुक्त अंबरनाथ तथा भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ या संकल्पनेला मतदारांच्या माध्यमातून मतदानाच्या अनुषंगाने टाकण्यात आलेला सार्थ विश्वास आई वडील मित्र परिवार आप्तस्वकीय यांचा लाभलेला आशीर्वाद यामुळे सदर विजय सुकर झाल्याचे नवनिर्वाचित जनता पक्षाच्या नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी स्पष्ट केले। तसेच पक्ष नेतृत्वाकडून टाकण्यात आलेला सदर विश्वास तसेच नगराध्यक्ष पदाच्या जबाबदारीच्या अनुषंगाने अंबरनाथ शहरातील प्रत्येक समाजातील प्रत्येक जाती धर्मातील शेवटच्या घटकापर्यंत जात धर्म पंथ पक्ष याचा भेदाभेद न ठेवता अंबरनाथ शहराची प्रथम नागरिक या कर्तव्याने अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहण्याबाबतची प्रतिक्रिया अंबरनाथ शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। खाली सगळ्यांचा आभार की देवाचे पण आभार मानते आणि पूर्ण आम्हाला सगळ्यांचे आभार मानते की इतका विश्वास दाखवला माझ्यावर आणि खूप खुश होत सगळ्यांनी। काही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आपलं हे झालेलं विजय झालेलं काय सांगाल? मला 50,934 मतं पडलेली आहेत। 6,300 ची आपली लीड आहे। संपूर्ण निवडणुकीच्या सगळ्यांमध्ये तुमचा प्रचार झाला की भयमुक्त अंबरनाथ, तर हा जो प्रचार त्याच्यामुळे कसं माहिती का इतके दिवस प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते असं अशा प्रकारे दिसतंय आणि भयमुक्त याच्यात बोलत होतं की याच्या आधीचे अनुभव होते लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं आणि त्यांनीच ते केलं आणि त्याचे खड्डे खणले होतात आणि ते खड्ड्यात पडले असं मी म्हणतो। या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? या विजयाचं श्रेय आपल्या पूर्ण अंबरनाथकरांना पण आहेतच, माझ्या आई वडिलांना माझ्या कुटुंबाला आहेत, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे। त्याचबरोबर माझे सासरे त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले असं काय करणार आहात अंबरनाथकरांसाठी? नक्कीच काय झालं होतं आधीच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्या आणि त्यांचं नेहमी ते विकासाचं बद्दल बोलतात आणि अंबरनाथचा विकास कसा करणार आहेत त्यांनी त्याचं सगळं काम सांगितलं आहे। त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी सर्वात पहिले सगळ्यांचा आभार की देवाचे पण आभार मानते आणि पूर्ण आम्हाला सगळ्यांचे आभार मानते की इतका विश्वास दाखवला माझ्यावर आणि खूप खुश होत सगळ्यांनी। काही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आपलं हे झालेलं विजय झालेलं काय सांगाल? मला 50,934 मतं पडलेली आहेत। 6,300 ची आपली लीड आहे। इतके दिवस प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते असं अशा प्रकारे दिसतंय आणि भयमुक्त याच्यात बोलत होतं की याच्या आधीचे अनुभव होते लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं आणि त्यांनीच ते केलं आणि त्याचे खड्डे खणले होतात आणि ते खड्ड्यात पडले असं मी म्हणतो। या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? या विजयाचं श्रेय आपल्या पूर्ण अंबरनाथकरांना पण आहेतच, माझ्या आई वडिलांना माझ्या कुटुंबाला आहेत, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे। त्याचबरोबर माझे सासरे त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले असं काय झालं होतं आधीच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर
बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्या आणि त्यांचं नेहमी ते विकासाबद्दल बोलतात आणि अंबरनाथचा विकास कसा करणार आहेत आणि त्याच्यासाठी काम सांगितलं आहे. त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी भाजपकडून चांगला झालेला आहे. पाणी मोठा प्रश्न आहे, स्वच्छता मोठा प्रश्न आहे. पाणी आणि स्वच्छता हे दोन प्रश्न